दातदुखी. दात दुखत असल्यास एक लवंग चावून दुखणाऱ्या दाताजवळ धरून ठेवा किंवा लवंग तेल कापसावर घेऊन त्या जागी लावा. लवंगमध्ये नैसर्गिक वेदनाशामक आणि जंतुनाशक गुणधर्म असतात, त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. हा उपाय तात्पुरता आराम देतो, पण समस्या कायम असल्यास दंतचिकित्सकाचा सल्ला घ्या. हिरड्यांतून रक्त येणे. पेरूची पाने 5-6 घेऊन ती पाण्यात उकळा. पाणी अर्धे झाल्यावर गाळून कोमट झाल्यावर त्या पाण्याने दिवसातून 2 ते 3 वेळा गुळण्या करा. यामुळे हिरड्या मजबूत होतात, सूज कमी होते आणि रक्त येणे थांबते. उलटी होणे. थोडं आलं किसून त्याचा रस काढा आणि त्यात 1 चमचा मध मिसळून हळूहळू घ्या. आलं पचन सुधारते आणि उलटी होण्याची भावना कमी करते. प्रवासात होणाऱ्या उलटीसाठी हा उपाय खूप उपयुक्त आहे. चक्कर येणे. शरीरात पाण्याची कमतरता किंवा कमी रक्तदाबामुळे चक्कर येते. अशावेळी 1 ग्लास लिंबू पाणी अधिक लिंबू अधिक चिमूटभर मीठ साखर प्या. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन सुधारते आणि चक्कर कमी होते. लघवी करताना जळजळ. शरीरात उष्णता वाढल्यामुळे किंवा पाण्याची कमतरता असल्यास हा त्रास होतो. दिवसातून जास्तीत जास्त पाणी प्या आणि नारळ पाणी किंवा बार्ली वॉटर घ्या. यामुळे शरीर थंड राहते आणि जळजळ कमी होते. ॲलर्जी, शिंक येणे. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा हळद घालून प्या. हळदीत दाह कमी करणारे गुणधर्म असल्याने ॲलर्जीची लक्षणे कमी होतात आणि शिंक येणे कमी होते. हातपाय सुजणे. जास्त वेळ उभे राहणे किंवा रक्तसंचार कमी झाल्यास सूज येते. कोमट पाण्यात मीठ घालून त्यात पाय 15-20 मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि सूज कमी होते. टाचांना भेगा पडणे. टाचांना भेगा पडल्यास रात्री झोपण्यापूर्वी तूप किंवा नारळ तेल चांगल्या प्रकारे लावा आणि मोजे घाला. नियमित केल्यास टाच मऊ होतात आणि भेगा हळूहळू भरतात. अंगदुखी, थकवा. दिवसभराच्या कामामुळे शरीर थकते. अशावेळी कोमट पाण्यात मीठ घालून अंघोळ करा किंवा गरम पाण्याने स्नान करा. यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि थकवा कमी होतो. पायाला गोळे येणे. शरीरात पोटॅशियमची कमतरता किंवा जास्त श्रमामुळे गोळे येतात. केळी खा आणि पायांना गरम तेलाने हलक्या हाताने मसाज करा. यामुळे स्नायू सैल होतात आणि गोळे येणे कमी होते. नाक बंद होणे. सर्दीमुळे नाक बंद झाल्यास गरम पाण्याची वाफ घ्या. 5 ते 10 मिनिटे वाफ घेतल्याने कफ सैल होतो आणि श्वास घेणे सोपे होते. झोप न येणे. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात थोडं जायफळ पावडर किंवा हळद घालून प्या. यामुळे मेंदू शांत होतो आणि गाढ झोप लागण्यास मदत होते. तोंडाची दुर्गंधी. दररोज जेवणानंतर बडीशेप, लवंग किंवा वेलची चावून खा. यामुळे तोंडातील जंतू कमी होतात आणि दुर्गंधी दूर होते. त्वचा काळी पडणे, टॅनिंग. दही आणि बेसन एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर किंवा हातांवर लावा. 15 ते 20 मिनिटांनी धुतल्यास त्वचा उजळते आणि टॅन कमी होतो. जखम लवकर भरणे. छोट्या जखमेवर हळद लावा. हळदीत अँटिसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे जखम लवकर भरते आणि संसर्ग टाळला जातो. उष्माघात. उन्हाळ्यात शरीर खूप गरम झाल्यास कांद्याचा रस, ताक किंवा लिंबू पाणी प्या. यामुळे शरीर थंड राहते आणि उष्णतेचा त्रास कमी होतो. पायांना दुर्गंधी. कोमट पाण्यात लिंबू आणि मीठ टाकून पाय 10-15 मिनिटे धुवा. यामुळे बॅक्टेरिया कमी होतात आणि दुर्गंधी दूर होते. पोटात जंत. सकाळी रिकाम्या पोटी थोडा लसूण किंवा ओवा खाल्ल्यास पोटातील जंत कमी होण्यास मदत होते. पचन सुधारते आणि पोट साफ राहते. त्वचा कोरडी होणे. दररोज अंघोळीनंतर नारळ तेल, बदाम तेल किंवा मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा मऊ राहते आणि कोरडेपणा कमी होतो. हिचकी. हिचकी थांबवण्यासाठी थोडी साखर तोंडात ठेवून हळूहळू खा किंवा पाणी हळूहळू प्या. यामुळे नर्व्ह सिग्नल स्थिर होतात आणि हिचकी थांबते. पोटात जळजळ, ॲसिडिटी बर्निंग. जास्त मसालेदार अन्नामुळे पोटात जळजळ होत असल्यास 1 चमचा गूळ आणि थोडं तूप एकत्र खा किंवा थंड दूध प्या. यामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि जळजळ कमी होते.